नमस्कार मंडळी, कसे सगळे? मस्त मजेत आहे का? हो हो. माझं थोबड जरा सुजलंय काय? कशाला झोप झाली का नाही जास्त? तर आज आमची अनन्या मॅडम सुट्टी आहे म्हणून रविवारची. तर काय करायला लागले माहिती का? शिळ्या भाकरीचे तुकडे बनवायला लागले. तिला आज शिळ्या भाकरी खावायला लागले ते. त्याच्यामुळे शिळ्या भाकरीचं तुकडे करायला लागले ते ना. ती म्हणली माझ्या पद्धतीनं करते. आता बघू आता तिच्या पद्धतीनं ती कशी करते काय. आणि उद्या माहितीये काय? विज्ञान एकचा पेपर. सॉरी सॉरी सॉरी, मामीचा बर्थडे. नाही नाही, विज्ञान एकचा पेपर आहे उद्या. मग हायच माझा पेपरच आहे विज्ञान एकचा. आणि पेपर पण आहे आणि मामीचा बर्थडे पण आहे. त्यामुळं आणि मी पण जाऊ शकत नाही, सॉरी. जाऊ शकते पण कसं आहे, तिथं पण सगळं करावं लागते. स्वयंपाक पाणी आहे का नाही. परत मोठ्या पोराचा पण पेपर येतं, त्याचं पण हे करावं लागते. परत घरी डब्बा करावं लागते. त्यामुळं नो सॉरी, ह्या वर्षी सॉरी आहे का नाही. त्यामुळं ॲडव्हान्समध्येच हॅपी बर्थडे योगिता. हॅपी माय डिअर. ॲडव्हान्स. हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स. कसलं असं असं काय निकले काय मारी ना चक्कू निकले का खून, मामी का बर्थडे कमिंग सून. चाकू घेऊनच कांदा कापून घेतलाय, टोमॅटो कापायली, कोथिंबीर कापायला लागली. आणि इकडे बघा मी सांडगे तळून घेतले ती खायसाठी. आणि आता ही चपात्याच्या आहेत त्या रात्रीच्या, त्याच्या आम्ही बनवणार आहे तुकडे. तर बघत राहा. नाही हां, वाया घालवायचं. वाया घालवायचं नाही. लेकरू शिकलो ग माझं लेकरू, हुशार झाले. मॅगी आणतील ना मग करायला लागली. वा 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 वा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मॅगी आणून दिली नाही म्हणून मी ही करायला लागली. म्हणजे ही ऑप्शन म्हणून चपाती आहे हिच्यासाठी, कळलं का? तर बघू आपण आता कशी बनवते काय बनवते ते. होय रेसिपी मध्ये असं ठेवायचं सगळे बघा, सगळी सामग्री अशी ठेवायची असती. आणि तू बघ, एक इकडून उचलते एक इकडून उचल तुझ्या रेसिपी मध्ये. बघा एवढं घेतलंय बघा तिनं. आज मला भारी वाटायला लागलंय की आज अनन्या मॅडम चक्क शिळ्या भाकरीचे तुकडे खायला लागले. असं नाही गरीब आहे. तोंड बघू गरीबाचं, बघा तोंड पण बघा तिचं. तर हिनं बघा इकडं कांदा, कोथिंबीर, टमाटर, शेंगदाणे, हळद, मीठ, लाल मिरची पावडर, जिरे मोहरी आणि तुकडे. आणि इकडे चपात्याचं चालू आहे. मेनच राहिले की तेल राहिलं मेन. हवा तेलच संपलं. गॅस चालू केलं. इकडे मी केली बघा सांडग्याची भाजी. हे बघा मस्त अशी पातळ. आता मॅडम लागले तर तेल काढायला डब्यातलं. इकडं बघा नाही का टाकलं बघा तेल. आता काय गेली वा जिरे सांडल ती सांडल सगळं. मोहरी, कढीचा पत्ता राहिला की तसलं आवडत नाही. अगं टाकी लय भारी लागते. काढून टाकत असते यातनं. असू दे टाकायचं, टेस्ट लागत असे. आता शेंगदाणे, हरे शेंगदाणे टाकू. तसं म्हणलं कडीपत्ता टाकी शेंगदाणे तर टाकी त्यावर. आम्ही कढीपत्ता बघा डब्यात ठेवलाय, कारण खराब होऊन जाते ना, परत वाळून जाते म्हणून आपलं अशी आयडिया केलं बघा आम्ही. टेन्शन नाही, फ्रीजमध्ये असं झाकून ठेवला की विषय ओके मध्ये. टाका कढीपत्ता आता. शेंगदाणे तळू. अगं माझी आई कांदा ते टाकायचं असते. शेंगदाणे तळू दे ग. शेंगदाणा भाजलेला आहे तर त्यामुळे तळायची जास्त काही गरज नाही. नको पण चांगलं असते ते करून करून. कढीचा पत्ता टाकलेला आहे, विकत आणल्यासारखा 2च पानं टाकलेलं आहे तिथे ना. बरं राहू दे आता मला टाकायचं नाही, राहू दे आता. हां असं जरा हां टाकायचा कांदा. कांदा तळसून झालेला आहे. काय युद्ध संपलं का? युद्ध संपलं. कधी युद्ध जरी संपलं तरी गॅसच्या टाक्या संपल्या नाही त्यांचे. आता टमाटर टाकलेला आहे. आणि गॅस ज्यावेळेस युद्ध चालू होणार होतं, टाक्या बंद होणार होत्या, त्यावेळेस टाकी संपली आणि त्यावेळेस लगेच भरून दिली पटकन. फक्त 100 रुपये एक्स्ट्रा घेतलं, त्यामुळे विषय मिटला. आता महिनाभर बघायची काय भानगड नाही. 15 दिवस झाले आता टाकी आणून आमची. हळद लागली, हळद टाकलेली आहे 1 चमचा. लाल मिरची पावडर टाकलेली आहे 1 चमचा. त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मॅडमनी.
आता त्यात टाकायचं आहे. मी विचार करते तू काय टाक काय टाकते. टाक बटाटा चिरून त्यात भाजी तरी होईल. अगं बटाटे असते हां असते पण आता नाही आता टाकलं काय करायचं. मला आवडत नाही. मिक्स करायला लागलेले आहेत मॅडम. मैत्रिणीनं मी आता सगळं मिक्स केलेलं आहे. हां मी बरं केलेलं आहे. आता त्यात टाका कोथिंबीर टाकूया कोथिंबीरचा. कोथिंबीर नाही म्हणायचं त्याला, कृत्रिम म्हणायचं. क्रीम हां हो कृत्रिम टाकलेली आहे. आता ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे स्ट्रगल. आणि आम्ही लगेचच खायला घेणार आहे. आम्ही नाही नाही आम्ही खायला घेणार आहे लगेचच. ते आता ह्याच्यातलं हां ह्याच्यातला सगळा कढीपत्ता खाणार होती. ती म्हणली कॅसलसाठी चांगला असतो. हो असतो, केसांसाठी असतो, परत डोळ्यासाठी चांगला असतो मग कढीपत्ता. हा कढीपत्ता ती खाणार आहे कढीपत्त्याची चटणी पण चांगली असते खायला. तर चला आता आम्ही खायला घेतो तुकडे. दे ना बाई पटकन, भूक लागलेली आहे. चला घेतलेला आहे बघा शेंगदाणा खायचं नसतं तर मला अगं दे की. शेंगदाणा खायचं नसेल तर मला देऊन टाक. ते मला शेंगदाणा आवडतच नाही तर, पण दे ना पटकन. कांदा बिंदा काही टाकायची गरज आहे का? आपल्याला आवडत नाही तसला कांदा बरं ना. अगं दे की. काय कडे पुरगी ग. थांब की. दे ना ग, भूक लागली ना ग, दे ना ग प्लीज प्लीज प्लीज. थांब चमचा. मी हाताने खात असते, मला चमचा बिमचा लागत नाही तसलं. हां दे. दे तर बघा छान असे न तुकडे केलेले आहे ते. आपण टेस्ट करून बघूया. तसलं काय असते का नुसतं. छान छान मस्त एक नंबर झालं. खरं चांगलं झालं बरं का. आता ह्याच्या बरोबर कोरा चहा असला तरी लय चांगलं झालं असतं माझं. करून पी. त्यामुळे मी आता कोरा चहा करून पी. करून पिणार आहे. एक ग्लास ह्याचा आणि एक घोट चहाचा एक नंबर लागते. तुम्हाला जर असं शिळ्या चपात्या राहिल्या पेक्षा किंवा काही असं नाश्ता करून खायचा. लेकरं पण खाते दिन, तुम्ही पण खायचं. आता आमच्या अनन्या मॅडम पण खाणार आहे. हुशार झाले लेकरू माझं. तर चला बाई.